बघा विद्यार्थी मित्र हो, tan x ला आपण sin x आपण cos x लिहू शकतो. टोटल टर्म लेफ्टला घ्यायची कारण आपल्याला फॅक्टर काढायचे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही sin x कॉमन येईल 1 - 1 cos x आणि हे 0 येईल. मग आता आपल्याला माहिती आहे हे आणि हे ब्रॅकेट आहे, मल्टिप्लिकेशन 0 येते, तर आपण sin x = 0 करू और 1 - 1 cos x = 0 लिहू. ठीक आहे. आपल्याला तर माहीतच आहे इथून साइन 0 कधी असते पूर्ण एक्स ॲक्सिसला आपण म्हणतो इवन मल्टिपल ऑफ π/2 आणि हे येईल cos x = 1. तुम्ही विचार करा तुमच्या लक्षात येईल. आणि इथून अँगल येईल cos कधी 1 असतो, तर cos 1 असतो इवन 4n π/2. तर x = n π और x = 2n π and where n is equal to integer. अशा पद्धतीने आपण कंप्लीट करू शकतो.